नमस्कार. आज आपण मुरगुडमध्ये आलो आहे आणि मुरगुडमधलं आत्ताचं वातावरण काय आहे हे बघण्याचा प्रयत्न करतो आहे. आता उमेदवार आहेत माझ्यासोबत एक जण. मॅडम आपलं नाव? शुभांगी आकाश दरेकर. तर दरेकर मॅडम इथल्या कोणत्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत हे जाणून घेऊया आणि आपल्यासोबत त्यांचे मिस्टरसुद्धा आहेत, तर ते आता आपल्याशी बोलतील. तर सर, आता आपण बघतो की कागलमध्ये युती झाली आहे समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांची. त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? युती झाली आहे ते चांगल्यासाठीच झालेले आहे. त्यांनी कोणतं तरी एक विजन ठेवूनच त्यांनी युती केलेली असेल. त्यानंतर जो आता इतका संघर्ष त्यांच्यामध्ये होता तो संघर्ष कुठेतरी जाऊन थांबला आणि त्या संघर्षाचा फायदा इतर लोकांनासुद्धा झाला आणि कार्यकर्त्यांच्यामधील जे वादावादी होती त्यांना त्यांचे मैत्रीचे संबंध वगैरे परत पुन्हा आहेत तसे जपता आलेत आणि त्या युतीचा फायदा हा दोघांनाही निश्चितच होणार आहे. तर आता मॅडम उभ्या राहिल्यात. मॅडम जर निवडून आलं तर आपलं व्हिजन काय असणार आहे? आपलं सगळ्यात महत्त्वाचं विजन असं असणार आहे की म्हणजे आमचा जो वार्ड आहे, म्हणजे आपण काय पूर्ण मुरगुडचं असं नाही, पण निदान आपल्या वार्डापुरतं तरी आपल्याला CCTV पहिल्यांदा बसवायचे आहेत. दुसरी गोष्ट की ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी बऱ्याच ठिकाणी विरंगुळा केंद्र आहेत, पण आपल्याला ज्येष्ठ महिलांच्यासाठी विरंगुळा केंद्र करायचं आहे. त्याचबरोबर म्हटला तर आपल्याला रस्ते गटर सगळेच नगरसेवक नगराध्यक्ष वगैरे सगळेच करतात, तर त्याच्याऐवजी आपल्याला वार्डातील अगदी गरीबातला गरीब जे लोक आहेत तर ते त्यांना एक वेळचं जेवण म्हणजे उपाशी राहिली नाही पाहिजेत हे आपल्या डोक्यात आहे. त्याचबरोबर ज्यांना आईवडील सांभाळत नाही, त्यांच्या गोळ्या औषधांचं ज्यांची पेन्शन झालेली नाही अशी लोक बरीच आहेत, ते नाराज असतात हे असतात, तर त्यांना वैयक्तिक आपल्या रीतीनं आपल्या एक डोक्यात असं पुढचं विजन आहे की आपल्या मार्फत आपल्या नावाने एखादं फाउंडेशन सुरू करावं. महिन्यातून आपल्या कुवतीप्रमाणे त्याच्यात थोडाफार खर्च त्यांच्यासाठी खर्च करायचा आहे आपल्याला. तो आपल्याला पुढं हे एक विजन आहे की ज्यांच्या घरात रेशन वगैरे मिळणार नाही त्यांच्या घरात थोडंफार महिन्याचं रेशन भरून देणे, ज्यांना गोळ्या औषधांच्यासाठी पैसे मिळत नाहीत तर त्यांच्यासाठी त्या गोळ्या आपण कशा पद्धतीनं पोचवू शकेल हे आपल्या एक पुढं आपण एक फाउंडेशन तयार करायचं आहे आपल्याला. त्या फाउंडेशनमार्फत आपल्याला ते सगळ्या सुविधा द्यायच्या आहेत नागरिकांना. तर आज आपण प्रभाग क्रमांक 5मध्ये आलो होतो आणि इथल्या दरेकर मॅडमना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की त्यांचं विजन नेमकं काय आहे. तर गोरगरीब माणूस एकही उपाशी राहता कामा नये असं त्यांचं म्हणणं आहे आणि कोणीही व्यक्ती अशी राहता कामा नये की ज्याला औषध गोळ्या मिळत नाही आहेत, तर ते स्वतः पुरवणार असल्याचं आश्वासन ते यावेळी देत आहेत. त्यामुळे त्यांना भेटून आता आपल्याला त्यांचं विजन नक्कीच कळालं आहे.